नमस्कार मंडळी. चातुर्मासातील व्रतवैकल्याचा महिना म्हणजे श्रावण महिना. तो सध्या सुरू आहेच. आपल्यापैकी काही मंडळी सुद्धा एखादं तरी व्रत, उपासना, साधना, मंत्रपाठ करत असालच. परंतु आजचा विषय आहे भाद्रपद महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे येत असलेल्या गणेश मूर्तीच्या संदर्भातला, गणेश उत्सवातला. हा विषय आज या श्रावण महिन्यात का बरं? का आपण करतोय? कारण आपल्यापैकी बरेच जण याच महिन्यात गणेश मूर्तीची ऑर्डर देतात, आपली बाप्पाची मूर्ती ठरवतात. यामुळेच आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, की ही गणेश मूर्ती कशी असावी व कशी नसावी व यामागचं कारण सुद्धा आणि धर्मशास्त्र नक्की काय सांगतं या मूर्तीच्या संदर्भात. आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे. तेव्हा अवश्य हा संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय. आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया. गणेश मूर्ती जी गणेशोत्सवामध्ये आपण आणणार आहे, तिची निवड करतेवेळी कोणत्या प्रकारच्या मूर्तीची निवड करावी आणि कोणती टाळावी? सर्वप्रथम आपण याच गोष्टीची माहिती करून घेऊया. कोणत्या अशा 6 प्रकारच्या गणेशाच्या मूर्त्या आहेत, त्या आणूच नये. म्हणजेच कोणत्या आणायच्या तेही कळेल. पहिलं म्हणजे पहिल्या प्रकारची मूर्ती म्हणजे डोक्यावर मुकुट नसलेली मूर्ती आणू नये. कारण गणपती बाप्पाला आपण ज्या रूपात पाहतो ते रूप म्हणजे मंगल मूर्ती, विघ्नहर्ता आणि सर्व प्रकारच्या विद्येची आद्य देवता. पूजेचा मान-सन्मान जिला सर्वप्रथम दिला जातो, अशा आदिपूजक, प्रथम पूजक गणेश अशा स्वरूपात आपल्याला गणपती आपण पाहत असतो आणि अशा रूपात उघड्या डोक्याची गणेश मूर्ती ही अशुभ व अर्धवट रूपातली मानली जाते आणि म्हणून अशी गणेश मूर्ती आणूच नये. काही कारणाने समजा आणलीच, तर बाजारामध्ये सध्या रेडीमेड मुकुट आपल्याला मिळतातच. तो मुकुट आणून आपल्या बाप्पाच्या डोक्यावर अवश्य ठेवावा. म्हणजे कोणती आणायची ते सुद्धा कळलं. दुसरं मूर्ती म्हणजे उभी असलेली गणेशाची मूर्ती. अहो, आपण जेव्हा आपल्याकडे कोणीतरी पाहुण्यांना बोलावतो, त्यावेळेस सुद्धा अगदी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना पहिल्यांदा बसण्यासाठी आसन देतो. मग आपल्याकडे रीतिरिवाजाप्रमाणे जे काही 5, 10, दीड दिवसाचे बाप्पांचे आगमन होते, त्यांना उभं ठेवणं आपल्या मनाला तरी पटतं का हो? बिलकुल नाही. आणि म्हणूनच मंडळी, बाप्पाची मूर्ती आणताना नेहमी आसनावर आरामशीर पद्धतीने बसलेली ती गणेशाची मूर्ती असावी. तिसरी मूर्तीचा प्रकार म्हणजे गरुड, मोर, जास्वंदीचं फूल, वाघ, सिंह अशा प्रकारे प्राण्यांवर, पक्ष्यांवर आरूढ झालेल्या गणेशाची मूर्ती सुद्धा संपूर्णपणे वर्जित करावी. कारण पुन्हा तेच बाप्पांना आसनावर आरामदायक स्थितीमध्येच बसवावे. या शुद्ध हेतूने आसनावर बसलेली मूर्तीच योग्य ठरते. चौथी मूर्ती म्हणजे शिवपरिवार, ज्यामध्ये बाळ गणेशाबरोबर त्यांचे पिता शंभू महादेव, माता पार्वती यांची एकत्र असलेली मूर्ती, कधी-कधी त्यांचे बंधू कार्तिकेय हे सुद्धा असतात. अशी मूर्ती सुद्धा या उपासनेमध्ये टाळावी. कारण भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला उत्सवामध्ये ज्या गणेशाच्या मातीच्या मूर्तीचं आगमन होतं शाडूच्या, ती वेदोक्त पद्धतीने समंत्रित प्राणप्रतिष्ठा करून पूजा करण्याची पद्धत असते आणि त्या धार्मिक घटनेलाच हरताळ फासला जातो. म्हणजे हौस वेगळी आणि शास्त्राचे नियम वेगळे. सध्या प्रत्येक धार्मिक कार्याचं इव्हेंटमध्ये रूपांतर झालेलं आहे. आपल्या हिंदू धर्मातील विविध धार्मिक गोष्टींचा अभ्यास जर आपण नीट बारकाईने आणि चिकित्सक पद्धतीने केला, तर आपल्या लक्षात येईल, की आपलं मानवी जीवन सुखकर होण्यासाठी निसर्गातील होणारे जे काही बदल असतात, चेंजेस असतात, त्यांना व्यवस्थित सामोरे जाण्यासाठी कुटुंबातील, समाजातील सलोखा वाढण्यासाठी अशा धार्मिक रूढी आणि परंपरा आपल्या हिंदू धर्मात सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्या आपण सर्वजण पाळत असतोच. 5व्या प्रकारची मूर्ती आणू नये, ती म्हणजे गणेशाचं वाहन, उंदीर मामा. त्याच्याशिवाय असलेली गणेशाची मूर्ती कधी आणू नये. म्हणजे उंदीर मामा पाहिजेच. आणि 6वी मूर्ती म्हणजे गणेशाला दुसऱ्या देवतेच्या स्वरूपात बनवलेली जी काही गणेश मूर्ती आपण बनवतो, उदाहरणार्थ साईबाबा, स्वामी समर्थ, दत्त, श्रीकृष्ण इत्यादी स्वरूपात आपण गणेशाला तो आकार देतो. ती मूर्ती कृपया टाळावी. तर मंडळी, अशा 6 प्रकारच्या मूर्त्या या भाद्रपद गणेश उत्सवात आणू नयेत. म्हणजेच कोणत्या आणाव्यात ते सुद्धा कळलं. मूर्तीची निवड करताना मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव प्रसन्न प्रसन्न भाव असलेले असावी. आरामदायक पद्धतीने आसनावर बसलेली असावी. त्यांचा एक हात आशीर्वाद मुद्रेमध्ये असलेला असावा. तर मंडळी, अवश्य ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून
भाद्रपद गणेश उत्सवातल्या आपल्या गणेश मूर्तीची अवश्य निवड करा. आणि हो मंडळी, या गणेश उत्सवात गणेशाच्या पूजेचे काय-काय नियम पाळायचे आहेत, ज्याने आपल्या वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा या उत्सवाच्या निमित्ताने वाढवण्यास आपल्याला खूप सुंदर मदत सुद्धा मिळेल. आणि या 10 दिवसात, 5 दिवसात काय काळजी घ्यावी याचा सुद्धा व्हिडिओ यानंतर प्रकाशित करत आहोत. अवश्य पहा. तसेच गणेश मूर्तीची स्वतः कशी करावी, प्राणप्रतिष्ठा, विसर्जन, अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओ आपण अगोदरच बऱ्याच काळापूर्वी प्रकाशित केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा आम्ही खाली देत आहोत. अवश्य तो व्हिडिओ पहा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आहेच. मंडळी, आपल्या सर्वांना या गणेश उत्सवाच्या आधीपासूनच ज्योतिष कट्टाच्या आमच्या या टीमच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओला भेट द्यायला विसरू नका. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.